नमस्कार. हृदयम ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिनाविषयी माहिती. सर्वप्रथम जगातील माझ्या सर्व बंधू भगिनींना युवा शक्तीला युवा दिनाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी ह्या जगातील तरुणांचा विचार करूया, तरुण शक्तीचा विचार करूया. ज्यांचा अभिमान आहे तो अभिमान बाळगूया. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत आपण घडवूया. आंतरराष्ट्रीय दिवसांची जागतिक युवा दिनाची परिकल्पना आपण संपन्न करूया. संयुक्त राष्ट्रसंघ सामाजिक गरज व परिस्थिती लक्षात घेऊन विविध आंतरराष्ट्रीय दिवसांची घोषणा करत असतो. त्यानुसारच 12 ऑगस्ट हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून युवकांशी निगडीत प्रश्न, संधी, समस्या यावर प्रकाश टाकला जातो. दरवर्षी युवा दिन साजरा करण्यासाठी वेगवेगळी थीम देखील संयुक्त राष्ट्रसंघाकडून घोषित केली जाते. संयुक्त राष्ट्रांनी सन 1985 मध्ये सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले होते. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 1995 मध्ये वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर यूथ स्वीकारण्यात आला आणि त्याची मार्गदर्शक तत्त्वे आखली गेली. संयुक्त राष्ट्र महासभेने या माध्यमातून शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, रोजगार, गरिबी, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, HIV, एड्स अशा 15 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. युवकांना विधायक कार्यात जास्तीत जास्त संधी मिळावी, युवकांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी आणि समाजाच्या विकासात युवकांचे योगदान वाढावे यासाठी या कार्यक्रमांद्वारे चांगले प्रयत्न झाले. त्यानंतर लिस्बन येथे सन 1998 साली 8 ते 12 ऑगस्ट दरम्यान आंतरराष्ट्रीय परिषदेत 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याची शिफारस करण्यात आली. संयुक्त राष्ट्र महासभेने 1999 मध्ये याला मान्यता दिली आणि तेव्हापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा होतो. जागतिक लेवलवर साजरा केला जातो. आजच्या युवकांकडे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता आहे. युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. येणाऱ्या काळात जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊन जगात शांती व एकोपा टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत थांबू नका. हा संदेश स्वामी विवेकानंदांनी आपल्या युवा शक्तीला दिला आहे. कारण कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पूर्ण होत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते. आजच्या दिवशी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा घेऊन उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहून ती स्वप्ने पूर्ण करण्याची, रात्रीचा दिवस करून अपार कष्ट घेण्याची हिंमत ज्याच्यात आहे तो युवक आहे. लाथ मारीन तिथे पाणी काढेन हा आत्मविश्वास मनात बाळगून अशक्य गोष्टीही शक्य करण्याची ताकद ज्यांच्यात आहे तो युवा आहे. नाना प्रकारच्या आमिषांना, व्यसनांना बळी न पडता आपली सकारात्मक ऊर्जा देशकार्यासाठी, समाज हितासाठी
वापरण्याची नैतिकता ज्याच्यात असते तो खऱ्या अर्थाने युवा देशाचा आधारस्तंभ असतो. असे युवक ज्या देशात, ज्या समाजात अधिक, तो देश, तो समाज, ते जग अधिक बलवान होय. आपला भारत देश आज जगातील सर्वात तरुण युवा देश आहे, कारण आपल्या देशात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. कदाचित याच आत्मविश्वासाने कलाम साहेबांनी महासत्तेचे गोड स्वप्न पाहिले होते. युवकांच्या व्यसनांवरून समाजाची प्रगती लक्षात येते. युवकांचे तारुण्य पुस्तकांशी मैत्री करण्यात जात आहे की आधुनिक काळातील सोशल मीडियाशी नकारात्मक मैत्री करण्यात जात आहे. युवकांचे तारुण्य कोण्या नेत्याचा आदर्श मानून प्रलोभन, आमिष यासाठी मागे धावते, लाचारी पत्करून त्यांच्या घोषणा देण्यात जाते की महापुरुषांना, समाजसेवकांना आदर्श मानून निस्वार्थी समाजसेवा करून समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यात जाते. युवकांचे तारुण्य व्यसनात दंग होऊन वाया जाते की अभ्यासात दंग होऊन वाचनालयात जाते, यावर त्या जगाची, समाजाची, देशाची, राष्ट्राची दिशा व दशा ठरत असते. काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की आजच्या युवकांची नकारात्मक शक्तींचा वापर करून समाजात गुन्हेगारी, दंगली, दरोडे, जातीयवादी, दहशतवादी घटना घडविल्या जातात. शॉर्टकट पैसा कमावण्याच्या नादात देशविघातक, समाजविघातक कृत्यांमध्ये युवा शक्तीला फसविणारे कमी नाहीत. नदीला पूर आल्यानंतर वेगात वाहत जाणारे पाणी असंख्य जीव घेते, नुकसान करते. तेच पाणी धरणात अडविले तर एका जागी शांत व संथपणे त्या पाण्याचा वापर करून सभोवतालची जमीन सुजलाम सुफलाम करता येते. हा जसा पुरातील पाणी व धरणातील पाणी यातील फरक आहे, तसाच फरक युवकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींमध्ये असतो. हा फरक जगातील प्रत्येक युवा शक्तीला समजला पाहिजे. युवा शक्तींचा आपल्या मनगटावर, मेंदूवर विश्वास असावा. शोषितांची दुःखे पाहून तो हळहळला पाहिजे. जो गोरगरिबांसाठी मदतीचा हात असेल, दंडामध्ये 10 हत्तींचे बळ ठेवील, क्रोधात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवील, तोच इथल्या युवकांचा आदर्श असेल. शिक्षणाने समृद्ध, शांततेसाठी प्रिय, अन्यायाच्या विरुद्ध लढणारा क्षत्रिय असावा. ज्याला अन्यायाची चीड आणि न्यायासाठी लढला पाहिजे असा एक युवा प्रत्येक घराघरामध्ये घडला पाहिजे. हा तरुणांचा जागतिक वारसा आहे, तो जोपासूया. अनेक महापुरुषांच्या स्वप्नातला जागतिक विश्वास जपूया. पुन्हा एकदा समस्त तरुण युवा शक्तीला अनेक शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.